नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर शेवटच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं कंबशन रिएक्शन पर्यंत, बरोबर. तो कंबशन रिएक्शन काय असतं त्यासाठी आपण एक साधी सिंपल ट्रिक सांगितली होती. जितके कार्बन असतील तितके काय फॉर्म करायचे मुलांना? व्हेरी गुड, CO2 फॉर्म करायचे. जितके हायड्रोजन असतील त्याच्या हाफ H2O फॉर्म करायचे आणि बॅलन्सिंग साठी ऑक्सिजन जितके राईट हँड साइडला असतील त्याला डिवायडेड बाय 2 O2 हे आपल्या लेफ्ट हँड साइडला आले पाहिजे. तो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऍडिशन रिएक्शन आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन बद्दल. तो सगळ्यात पहिल्यांदा जर ऍडिशन रिएक्शनच्या बाबतीत आपल्या डोक्यात संकल्पना आली, ऍडिशन होतोय म्हणजेच काहीतरी आपण ऍड करतोय. मग लक्षात ठेवायचं, सायन्स मध्ये काही गोष्टी फार सिंपल असतात. जसं की केमिस्ट्रीमध्ये जर आपल्याला सांगितलं जातंय ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच त्याचं नावच लिहिलं जाईल हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन मीन्स काय रे मुलांनो? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मग आता तुम्ही मला सांगा, ऍडिशन त्याच पार्ट मध्ये केली जाऊ शकते जिथे काहीतरी कमतरता आहे. म्हणजेच जे काही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे, अनसॅच्युरेटेड म्हणजे कोणते रे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, बरोबर. ते काय झाले? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असते. त्याच्यामध्ये जर आपण हायड्रोजनची ऍडिशन केली तर त्याला म्हटलं जाईल हायड्रोजिनेशन. मग अल्किन किंवा अल्काइन मध्ये जर हायड्रोजनची ऍडिशन होते, दॅट मीन्स तो कशात कन्वर्ट होणार आहे मित्रांनो? व्हेरी गुड, कशात कन्वर्ट होईल? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दॅट इज कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड विच वी कॉल्ड ॲज अल्केन. अरे येस ऑर नो? सो आपल्याला ह्या पार्ट मध्ये बघायचं आहे की आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन करणार आहे. कोणामध्ये करणार आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण रे मुलांनो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, बरोबर. ऍडिशन ऑफ हायड्रोजन ही ऑलवेज इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट होत असते, म्हणून त्याला म्हटलं जातं कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. आर यस ऑर नो? ओके. सो बिफोर वेस्टिंग एनी टाइम वी स्टार्ट विथ रिझन्स फॉर ऍडिशन अँड सबस्टिट्यूशन रिएक्शन. जे मग सांगितलं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हा झाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दॅट इज इथेन. इथेन मध्ये जर Cl ची ऍडिशन केली, Cl2 ची ऍडिशन केली तर बघा इथे बॉन्ड हा होमोलिटिकली क्लीव्ह होईल, H आणि Cl रिप्लेस होतील. बघा इथे शो होतोय, दिसतंय तुम्हाला? आता एक्झॅक्ट अशा पद्धतीने नाही होत, जे आपल्याला पुढे फ्युचर फर्दर क्लास हायर क्लासेस मध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम एक पार्ट येतो, ज्याच्यामध्ये बॉन्ड होमोलिटिकली क्लीव्ह होऊन काय होत असतं? बॉन्ड फॉर्मेशन, सबस्टिट्यूशन ऑफ ॲटम्स होत असतं. जसं इथे बघा, इथे नोट लक्ष द्या, हायड्रोजन आणि Cl ने पोझिशन इंटरचेंज केली, म्हणजेच एकमेकाला रिप्लेस केलं, सबस्टिट्यूट केलं. तो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे, ज्याला आता काय फॉर्म झाला? मोनोक्लोरो इथेन. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आता इथे काय घेतला? इथिन घेतलाय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यात जर Cl2 ची ऍडिशन केली तर काय होणार आहे बघा, समजलं? हे एकदम सिंपल पार्ट मध्ये शो केलं तुम्हाला की इथाइन घेतला, ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये जर Cl2 ची ऍडिशन केली तर बघा एक बॉन्ड ब्रेक झाला, यांचे दोघांचे इलेक्ट्रॉन्स तिथे आलेत आणि काय फॉर्म झाला? Cl बॉन्ड झाला. हे काय झालं? डायक्लोरो इथिन. So saturated hydrocarbon undergoes substitution reactions. They contains single bonds, that is CH, which are stable. Unsaturated च्या केस मध्ये काय होते बघा, in case of unsaturated hydrocarbons undergoes addition reaction, they contains carbon carbon double and triple bonds which are weak. आता इथं C double bond H नाही आहेत, C double bond C असतो आणि इथे C double bond C असतो, which are weaker and easier to break. So now addition reaction बघा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, हायड्रोजनची ऍडिशन केली म्हणून त्याला म्हटलं आता कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. व्हेनेवर unsaturated hydrocarbon undergoes catalytic hydrogenation, it forms or it converts into saturated hydrocarbons. So here इथाइन दिलेला आहे, जो की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, निकेलाचं कॅटलिस्ट, त्याचं कन्वर्जन कशात झालं? इथिन मध्ये झालं. इथे बघा आता इथिन मध्ये जर परत आपण हायड्रोजनेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट तर कशात कन्वर्जन होते मित्रांनो? इथेन मध्ये होते. चला नोट करा फास्ट. नेक्स्ट, द ऍडिशन ऑफ हायड्रोजन टू अन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ते मग असे सांगितलं, ऑब्टेन अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. मग फक्त हायड्रोजिनेशन म्हणून चालणार आहे का त्याला? हायड्रोजिनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ
catalyst, so we called it as catalytic hydrogenation. मग ॲज अ निकेल ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो, किंवा प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल जर कॅटलिस्ट म्हणून आपण यूज करणार असू तर त्या केसमध्ये त्याचं टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन हायर ठेवावी लागते. The process of hydrogenation has important industrial application. It is used to prepare vegetable ghee from vegetable oils. So as we know, vegetable oils, these are the unsaturated hydrocarbons. Vegetable oil हा काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. त्याच्यापासून जर आपल्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड बनवायचा असेल, म्हणजे वनस्पती घी किंवा व्हेजिटेबल घी बनवायचा असेल तर आपल्याला हायड्रोजनेशन करावं लागतं. बघा, व्हेजिटेबल ऑइल अनसॅच्युरेटेड फॅट आहे, लिक्विड स्टेट मध्ये असतं. निकेल ॲज अ कॅटलिस्ट, इट गेट कन्वर्टेड इनटू व्हेजिटेबल घी, सॅच्युरेटेड फॅट or in the solid state. Next is substitution reaction. So saturated hydrocarbon undergoes substitution reaction in the presence of sunlight. एक साधा सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी एक्झाम्पल लक्षात ठेवा. जसं आपण क्रिकेट खेळत असतो, बरोबर, आपण खेळत असतो म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये कोणी कोणता दुसऱ्या टीमचा प्लेअर पण आपल्याकडे सबस्टिट्यूशनला आपण चालवतो. पण ज्यावेळेस नॅशनल गेम्स मध्ये तशी कंडिशन होते त्यावेळेस सबस्टिट्यूशन करत असताना तुम्हाला माहित असेल, जर बॅट्समनचं सबस्टिट्यूशन असेल तर ते बॅट्समननेच केलं जातं और ऑलराऊंडरने केलं जातं. म्हणजेच काय सांगण्याचा उद्देश आहे, किंवा तो आपल्याच टीमचा प्लेअर पाहिजे, आउट न झालेला, जो एक्स्ट्रा मध्ये ऑलरेडी आपण त्याचे नाव दिलेले होते तोच. म्हणजेच ज्याही वेळी सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे, सबस्टिट्यूट सेम काइंडचा ऍटमच होऊ शकतो, दुसरा कोणीही सबस्टिट्यूट करता येणार नाही. म्हणजेच निगेटिव्ह पार्टला सबस्टिट्यूट करेल, पॉझिटिव्ह पार्टला सबस्टिट्यूट करेल, न्यूट्रल ऍटमला और मॉलिक्यूलला सबस्टिट्यूट करेल. मुद्दा क्लिअर झाला. मग सबस्टिट्यूशन कोणामध्ये होतंय मुलांना? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये होते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतंय? सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये होतंय. तो बघा, CH4 मिथेन इन द प्रेझेन्स क्लोरीन, एडिशन ऑफ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सो हियर इट अंडरगोज सबस्टिट्यूशन रिएक्शन टू फॉर्म मिथाइल क्लोराइड अँड HCl. आता यामध्ये एक कंडिशन लक्षात ठेवा मुलांना, जेव्हा कधी आपल्याला CH4Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, HNew किंवा UV लाईट असं दिलेलं असेल, सनलाइट लिहिलेला असेल किंवा HNew लिहिलेला असेल किंवा UV रेडिएशन लिहिलेलं असेल, तर त्या कंडिशनला ऑलवेज लक्षात ठेवायचं. जर CH4 एक्सेस मध्ये सांगितलेला असेल, इफ वी हॅव गिवन CH4 इज इन एक्सेस, then the product obtained is CH3Cl, that is chloromethane. Then the product obtained is CH3Cl, that is chloromethane. मग तुम्ही म्हणाल सर मग HCl कुठे गेला? हा, HCl पण असणार, बरोबर. पण ज्याही कंडिशनच्या वेळी जर सपोज सेम रिएक्शन लिहिलेली आहे, पेन चेंज करतो, सेम रिएक्शन जर लिहिलेली आहे CH4 सपोज प्लस Cl2 आणि आता सांगितलंय Cl2 एक्सेस मध्ये घेतलेला आहे, बाकी रिएक्शन कंडिशन ऍज इट इज ठेवली, सनलाइट और UV लाईट और HNew, तर त्या केसमध्ये आपल्याला कार्बन टेट्राक्लोराइड प्लस 4 टाइम्स HCl असं प्रोडक्ट ऑब्टेन होईल. आता हे काय होतंय, तर ज्यावेळेस आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम व्यवस्थित इन डिटेल मध्ये स्टडी करू तर त्यावेळेस प्रत्येक Cl ऍटम हा हायड्रोजन ऍटमला रिप्लेस करतो आणि काय फॉर्म करणार आहे? कार्बन टेट्राक्लोराइड फॉर्म करेल. अदरवाइज द रिएक्शन विल स्टॉप ऍट मिथाइल क्लोराइड. समजलंय? नोट करून घ्या फास्ट, पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. यस. नाउ नेक्स्ट इज the replacement of hydrogen atom with halogen in the organic compound is called as halogenation reaction. So reaction with halogens, बघा जे मगाशी सांगितलं ते इथे सांगतोय की क्लोरीन substitute one hydrogen atom from CH4 to form CH3Cl, methyl chloride and hydrochloric acid. Again this methyl chloride reacts with chlorine. कोणत्या कंडिशनला? जर क्लोरीन ऍटम एक्सेस मध्ये असेल तर. सो त्या कंडिशनला काय होणार आहे बघा, Cl2 रिएक्ट करेल, Cl again substitute one hydrogen atom from CH3Cl and it forms CH2Cl2, that is dichloroethane plus HCl. Okay, now again Cl2 जर एक्सेस मध्ये असणार आहे तर तो परत काय करेल? डायक्लोरोइथेन मधनं एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करेल बघा, आणि काय फॉर्म करेल? ट्रायक्लोरोमिथेन प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे मगाशी आपण रिएक्शन लिहिली होती, ट्रायक्लोरोमिथेन अगेन क्लोरीन रिएक्ट्स टू फॉर्म टेट्राक्लोरोमिथेन प्लस HCl. आता टेट्राक्लोरोमिथेन और कार्बन टेट्राक्लोराइड. एक गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची, ऑलवेज कीप इन माइंड, जर इथे क्लोरीन ऍटम एक्सेस मध्ये नसता तर त्याने सगळे हायड्रोजन रिप्लेस केले असते का? सांगा बरं. नसते करू शकत.
बरोबर, करू शकणारच नाही. इथे CH4 लिमिटेड होता म्हणून Cl2 सगळ्याच हायड्रोजनला रिप्लेस करत राहिला. तेच जर CH4 एक्सेस मध्ये राहिला असता तर फक्त क्लोरोमिथेन ऍज अ मेजर प्रोडक्ट आपल्याला ऑब्टेन झाला असतं. ओके, सो नाउ नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ कार्बन कंपाऊंड, जसं की इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. आता हे जे दोन कंपाऊंड दिले त्याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायचंय की इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिडचे काय फायदे आहेत किंवा त्याचं कमर्शियल इम्पॉर्टन्स काय. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू ethanol. It is liquid at room temperature, commonly called as alcohol, active ingredients of all alcoholic drinks. Because it is good solvent, it is also used in medicines such as tincture iodine, cough syrups and many tonics. आता हे झाले इथेनॉलचे युजेस की जे ह्युमन साठी किंवा ह्युमन वेलफेअर साठी आवश्यकतेचे गरजेचे, बरोबर. नेक्स्ट, सोल्युबल इन वॉटर इन ऑल प्रपोर्शन्स. अरे सर हे तर आम्हाला ऑलरेडीच माहिती होतं की नाही. अल्कोहोल, हा मूवी मध्ये बघितलं असेल, अल्कोहोल कंझ्युम करताना ते कोणत्याही प्रपोर्शन मध्ये त्याच्यात वॉटर ऍड करू शकतो. ओके, दिस इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी की वॉटर सोबत कोणत्याही प्रपोर्शन मध्ये त्याला मिक्स केलं जाऊ शकतं. नाउ रिएक्शन ऑफ इथेनॉल. सो व्हेन रिएक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम ॲटम इट फॉर्म सोडियम, काय फॉर्म करेल रे, CH3 CH2ONA, काय म्हटलं जाईल त्याला, सोडियम इथॉक्साइड. सो हियर फॉर्मेशन ऑफ सोडियम इथॉक्साइड टेक्स प्लेस. आफ्टर दॅट सोडियम इथॉक्साइड फॉर्मेशन झालं, ही रिएक्शन आपण बॅलन्स केली. तो रिएक्शन टू गिव्ह अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. इथेनॉलला ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिॲक्ट केलं जाईल किंवा कुठल्याही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत रिॲक्ट केलं जाईल तर त्याच्यामधनं H2O चं रिमूव्हल होणार आहे. Whenever H2O is removed from the reaction, we called it as dehydration reaction. Dehydration of ethanol म्हणजेच काय, removal of water from ethanol. Dehydration means removal of water from ethanol. अरे यस और नो. आता डिहायड्रेशन ऑफ वॉटर कसं होणार आहे बघा, इथे दाखवतो. CH3 CH2OH, हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, CH2 CH2 आणि H2O चं रिमूव्हल झालं. कसं झालं ते सांग. CH3 CH2OH, मी असं लिहितो, हे स्ट्रक्चर लिहू शकतो की बघा बरं. हे काय लिहिलं, इथेनॉलचं स्ट्रक्चर लिहिलं, याची रिएक्शन केली हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, रिएक्शन काय झाली, हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. याला ज्यावेळेस आपण रिमूव्ह करतोय, -H2O करतोय, -H2O केल्यानंतर काय मिळणार आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजेच काय झालं रे, याच्यातनं वॉटर मॉलिक्युलचा लॉस झाला. म्हणजेच आपण काय बोललो, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल झालं. तो आपल्याला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल करून इथेनॉल करून काय मिळालं, इथिन मिळालं. इथिन इज अ अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. So now oxidation. What do you mean by oxidation? नोट करायचं, पटकन नोट करा फास्ट. Now what do you mean by oxidation? Oxidation म्हणजेच काय असतं रे, व्हेरी गुड, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. So carbon compounds can easily oxidize on combustion. So in addition to this complete oxidation, we have reactions in which alcohols are converted to carboxylic acid. कसं कन्वर्जन होणार आहे तेही सांगतो तुम्हाला. इथेनॉल आहे, इथेनॉलचा अल्कलाइन KMnO4 हीट और ऍसिडिफाइड K2Cr2O7 प्लस हीट, तर त्याचा आपल्याला इथेनॉइक ऍसिड मिळणार आहे. K2Cr2O7 आणि KMnO4 काय ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ही रिएक्शन समजली. आता याच्यासाठी शॉर्टकट सांगतो बघा काय करायचं. ऑलवेज लक्षात ठेवायचं, अल्कोहोल जर असेल, अल्कोहोलची जर रिएक्शन आपण केली कोणासोबत, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता इथे मी तुम्हाला नाव नाही लिहून देते कोणता माइल्ड ऑक्सिडायझिंग असणार आहे आणि कोणता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग असणार आहे, फक्त मी लिहिलं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. नाव माहिती पाहिजे असेल तर PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. याचा कन्वर्जन तो करेल कशामध्ये, अल्डिहाइड और कीटोन्स मध्ये. आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, अल्डिहाइड किंवा कीटोन फॉर्म होणार आहे. कोण अल्डिहाइड फॉर्म करेल, कोण कीटोन फॉर्म करेल ते नंतर आपण बघू. जसं की प्रायमरी अल्कोहोल असेल तर तो अल्डिहाइड देईल, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन देईल. मग परत प्रश्न येईल सर प्रायमरी आणि सेकंडरी काय, म्हणून म्हटलं थोडं त्याला बाजूला राहू द्या. याला ज्यावेळेस आपण अजून ऑक्सिडेशन, त्याचं फर्दर ऑक्सिडेशन करणार त्यावेळेस तो आपल्याला देईल कार्बोक्सिलिक ऍसिड. अगेन कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर माइल्ड रिडक्शन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन. त्याचं फर्दर रिडक्शन केलं तर मिळेल अल्कोहोल.
अल्कोहोलचं जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन झाली म्हणजेच कोण अल्कलाइन KMnO4 किंवा K2Cr2O7 these two are the strong oxidizing agents. मग त्यांच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन केली तर अल्कोहोलचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशात होणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होणार आहे. पण कार्बोक्सिलिक ऍसिड जितके अल्कोहोल मध्ये कार्बन ऍटम्स असतील सेम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट असणार आहे कुठे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सुद्धा. नेक्स्ट properties of ethanoic acid commonly called as acetic acid. It belongs to group of acids called carboxylic acid. 5 to 8% solution of acetic acid in water is called as vinegar. Used widely as a preservative in pickles. त्याचे फायदे आपल्याला दिलेले. Its melting point is 290 Kelvin and frozen acetic acid is called as glacial acetic acid. जो फ्रोझन फॉर्म असणार आहे कोणाचा ऍसिटिक ऍसिडचा त्याला म्हटलं जाईल ग्लॅशियल ऍसिटिक ऍसिड. 5 to 8% सोल्युशन असेल ऍसिटिक ऍसिडचं वॉटर मध्ये त्याला आपण म्हणणार आहे विनेगर सोल्युशन. विनेगर ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केला जातं. काही बुक्स मध्ये 4 to 6% ऑफ इथेनॉइक ऍसिड त्याला पण ऍसिटिक ऍसिडच्या सोल्युशनलाच विनेगर पण म्हटलं जातं. सो ती व्हॅल्यू टेंटेटिव्ह असेल सो आपण 4 to 8% असं पकडून चालू. ओके. ग्लॅशियल ऍसिटिक म्हणजे काय फ्रोझन फॉर्म ऑफ ऍसिटिक ऍसिड. So reaction of ethanoic acid. First one is esterification reaction. ऍसिड आणि अल्कोहोल रिएक्ट केलं तर काय फॉर्म होत असतं इस्टर. इस्टरचा ग्रुप कोणता असतो रे मुलांनो C डबल बॉन्ड O ग्रुप. दिस इज द इस्टर ग्रुप. ओके. तो बघा इस्टरिफिकेशन रिएक्शन मध्ये CH3CO म्हणजे इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल जर रिएक्ट झालं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड तर त्याने काय फॉर्म केलं इस्टर. सो दिस इज व्हॉट इस्टर ग्रुप. इस्टर फॉर्म होतोय म्हणजेच काय होतं H2O रिमूव्ह होतोय आणि बाकीचा पार्ट त्याला अटॅच होतोय. फॉर्मेशन ऑफ इस्टर बघा इस्टर फॉर्मेशनची रिएक्शन दिलेली त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब सांगितलं कंटेनिंग रिएक्शन मिक्सचर वॉटर बिकर वायर गॉज ट्रायपॉड स्टँड बर्नर जे की आपण नॉर्मली लॅबमध्ये असेंब्ली यूज करत असतो. सो नेक्स्ट वन इज कार्बन अँड इट्स कंपाऊंडचा शेवटचा पार्ट आहे दॅट इज सॅफोनिफिकेशन रिएक्शन. मग सॅफोनिफिकेशन रिएक्शन काय असते सॅफोनिफिकेशन रिएक्शन मधनं जे नंतर आपण बघणार आहे की फॉर्मेशन ऑफ सोप्स काय असतात मेकॅनिझम ऑफ क्लिनिंग ऍक्शन ऑफ सोप काय असेल हे सर्व डिटेल मध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचं. आताच्या पार्ट मध्ये आपण काय काय कव्हर केलं ते एकदा शॉर्ट मध्ये रिव्ह्यू घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलं ऍडिशन आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायच्यात. ऍडिशन रिएक्शन ह्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये केल्या जातात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल त्यांच्यामध्ये जी ऍडिशन ऑफ हायड्रोजन केली जाणार आहे तिला म्हटलं जाईल हायड्रोजनेशन रिएक्शन. ती केली जाईल इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. दॅट्स व्हाय वी कॉल्ड इट एज कॅटलिटिक हायड्रोजनेशन. So unsaturated compounds are converted into saturated compounds with the help of catalytic hydrogenation. We called it as addition reaction. Okay. त्यानंतर बघितलं सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये त्यामध्ये क्लोरिनेशन ऑफ मिथेनची रिएक्शन बघितली. जर क्लोरीन गॅस एक्सेस मध्ये घेतला तर टेट्राक्लोरोमिथेन और कार्बन टेट्राक्लोराइड इज द मेजर प्रोडक्ट आणि जर मिथेन गॅस एक्सेस मध्ये असेल तर क्लोरोमिथेन इज द मेजर प्रोडक्ट. ओके. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतरच्या पार्ट मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल बघितले आपण ज्याच्यामध्ये इथेनॉइक ऍसिडच्या केसमध्ये ऍसिटिक ऍसिडचा 5 to 8% सोल्युशन असेल त्याला विनेगर म्हटलं जातं जो की ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केला जातो. त्यानंतरच्या पार्ट मध्ये आपण सांगितलं की ऍसिटिक ऍसिडचा फ्रोझन फॉर्म घेतला तर त्यालाच ग्लॅशियल ऍसिटिक ऍसिड असंही म्हटलं जातं. इथपर्यंत मुलांना क्लिअर आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॅफोनिफिकेशन रिएक्शन बद्दल स्टडी करणार आहे. सॅफोनिफिकेशन रिएक्शन त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप आणि मग आपला चॅप्टर संपेल. सो आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल काही अडचण आली असेल तर तुम्ही ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकतात. त्याच्या डिटेल नोट्स आणि बाकीच्या काही गोष्टी हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला सर्व हँड रिटन नोट्स मिळतील. सो थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.